नमस्कार. ज्ञान अमृत या चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ईश्वर प्राप्तीसाठी प्रमुख असे दोन मार्ग आहेत. सत्य मार्ग त्याला म्हटलं जातं. या सत्य मार्गामध्ये पहिला आहे प्रवृत्ती मार्ग आणि दुसरा आहे निवृत्ती मार्ग. ईश्वराच्या प्राप्तीसाठी संपूर्ण पृथ्वी तलावर भूतलावर अनेक प्रकारचे पंथ आहेत, अनेक प्रकारचे संप्रदाय आहेत. वेगवेगळ्या देवाच्या धर्माच्या नावाने अनेक संप्रदाय आहेत आणि ते संप्रदाय भक्तीच्या सामर्थ्यावर ईश्वर प्राप्तीचा मार्गाचा अवलंब करताना दिसतात. तर आज आपण पाहणार आहोत सत्य मार्ग कोणते. पहिला आहे प्रवृत्ती मार्ग आणि दुसरा आहे निवृत्ती मार्ग. प्रवृत्ती मार्गामध्ये वेगवेगळे भक्तीचे प्रकार आपल्याला दिसून येतात. मग ते भक्तीचे प्रकार कोणते आहेत तर अर्चन आहे. अर्चन नावाची एक भक्ती आहे. अर्चन भक्ती म्हणजे ईश्वराला कोणत्या प्रकारचा गंध आवडतो, ईश्वर कोणत्या प्रकारचा टिळालेपन करतात त्याप्रमाणे अनेक लोक अर्चन ही भक्ती करतात. दुसरी सेवन नावाची भक्ती आहे. देवाला कोणता प्रसाद आवडतो, कोणते पदार्थ आवडतात त्याच पद्धतीनं सेवन केलं जातं. त्यानंतर पाद्य सेवन आहे. पाद्य सेवन म्हणजे चरणाची पादुकाची पूजा करणं, नित्यनेम पाडणं अशा पद्धतीनं. त्यानंतर आहे पूजन. फुलांच्या माळा असतील, तुळशीची माळा असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं पूजा करणे. 2 टाइम पूजा करणे, 3 टाइम करणे अशा पद्धतीचे पूजन सुद्धा एक मार्ग आहे. त्यानंतर भजन करणं आहे. देवाचं नाव घेणं, नामस्मरण करणं हे भजन नावाची भक्ती आहे. त्यानंतर कीर्तन आहे. कीर्तन ही परंपरा फार मोठी आहे. त्यानंतर मंत्राचा जप करणं, तंत्र अवगत आणणं, त्यानंतर वेगवेगळ्या योग करणं, याग करणं, यज्ञ करणं, अनुष्ठान करणं आणि तपश्चर्या करणं. पूर्वीच्या काळी 12-12 वर्ष तपश्चर्या केली जायची. आज कलियुगामध्ये इतकी कठीण अशा प्रकारची तपश्चर्या कोणी करत नाही, पण उपास तापास करणारे खूप लोक आहेत. हे सगळे भक्तीचे जे मार्ग आहेत ते आहेत प्रवृत्ती मार्गामध्ये. आणि हा जो प्रवृत्ती मार्ग आहे तो सगुण भक्तीतले हे सगळे प्रकार आहेत. अशा प्रकारची सगुण भक्ती असंख्य लोकांनी केली.